वंदे मातरम या राष्ट्रगानाला 150 वर्ष पूर्ण। यानिमित्त देशभरात वंदे मातरमचे सामूहिक गायन केले जाणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये सकाळी 9:30 वाजता सामूहिक वंदे मातरमचा गायनाचा कार्यक्रम। नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा। माणिकराव कोकाटेंच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळावा। अजित पवार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी, तर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचं कोकाटेंचं आश्वासन। हायकोर्ट शेतकरी आंदोलनाच्या विरोधात नाहीये, निराधार आरोप करू नका। हायकोर्टाकडून बच्चू कडूंची कानउघडणी, तर हायकोर्ट शेतकरी विरोधी असल्याची टीका बच्चू कडूंनी केली होती। जळगावच्या 40 गावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न। आगामी निवडणुकांसाठी माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह नेत्यांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी पुन्हा पेटली। कल्याण शिळे रोडवरती खासदार बाळा मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवलीमध्ये सर्वपक्षीय संघर्ष समितीचं मोठं आंदोलन। ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या। बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे साखर आयुक्तालयाच्या कारखान्यांना सूचना। ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढवण्याच्याही सूचना। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद हायकोर्टात। एमसीए निवडणूक प्रकरणी सुनावणी काल तहकूब करण्यात आली होती। आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी होणार। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 121 मतदारसंघांमध्ये मतदान झालं। मतदारांनी आतापर्यंतचा राज्यातील सर्वाधिक म्हणजे 64.46% मतदानासाठी हक्क बजावला।